नमस्कार मंडळी, मी तुषार शिवाजी रसाळ, इंदापूर विभाग युवासेना अधिकारी. आज मालगाव पंचायत समितीची निवडणुकीचा निकाल लागला आणि आज पंचायत समिती सभापती उपसभापतीची निवडणूक लागली. कालपर्यंत आम्ही जे ऐकत होतो, पाहिलं की 5 सीट शिवसेनेच्या, 3 सीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, सभापतीपद शिवसेनेचा, उपसभापतीपद शिवसेनेचा. आम्ही अत्यंत उत्साहित झालो, आनंदित झालो. रायगड जिल्हा परिषदेमध्ये काय होईल, काय घडेल ते पुढं होणार होतं. परंतु आत्ता जी काही घटना घडल्या, त्या घटनेचा अत्यंत दुःख आम्हाला वाटला. दुःख वाटण्याचं कारण एकच की जी निवडणूक झाली त्यावेळेस माझ्यासारखा शिवसैनिक कट्टर कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही सर्वच कार्यकर्त्यांनी एक झटून आपापला उमेदवार निवडून कसा येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. निवडून येण्याच्या अगोदर किंवा निवडून झाल्याच्या नंतर माझ्यासारखे एक कार्यकर्ता एकच बोलेल की ही जर काही युती ज्या सभापती उपसभापती झाली, ही निवडणुकीच्या अगोदर का नाही झाली, हा मला प्रश्न पडला आहे. गावागावात वाद लावणे, भावकीत वाद लावणे, भावाभावांच्यात वाद लावणे, गावकरी मुंबई मंडळाच्यात वाद लावणे, कोणी किती पैसे नेले, कोणी किती खाल्ले ह्याच्यात वाद लावणे, मित्रपरिवार खांद्याला खांदा लावून फिरत होता त्यांच्यात वाद लागला. हे थांबलं असतं. जर युती अगोदर केली असती तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आज ह्या मिरवणुकीत आनंदाने नाचला असता. परंतु आज आम्ही जाऊ शकत नाही ह्यासाठी की आमचा मित्रपरिवार एकत्र नांदत होतो. पण त्या निवडणुकीच्या काही नियम धोरणामुळं आणि युतीमुळं आज आम्ही एकत्र येत नाही. प्रत्येकाचं एक योगदान असतो, प्रत्येक पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असू द्या, शिवसेनेचा असू द्या. प्रत्येकजण आपापल्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि आपापला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी 100% प्रयत्न केले. मी जसं शिवसेनेचा कार्यकर्ता बोलतोय तसा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा देखील कट्टर कार्यकर्ता बोलत असेल, हे आम्हाला जमलं नाही आणि हे बरोबर नाही. हे थांबलं असतं. असेच युती जर काही निवडणुकीच्या अगोदर करा, गावात वाद होणार नाही, भावकीत वाद होणार नाही. परंतु येणारे नेते मग सांगतात आम्ही विकासासाठी बोलतोय आणि आम्ही कार्यकर्ते सांगतोय आम्ही आमच्या गावाच्या विकासासाठी बोलतोय. गावचा विकास घडायचा असेल तर गावात वाद नाही झाला पाहिजे, ही प्रामाणिक भावना आमची असेल. परंतु तोडाफोडा राज्य करा जसं इंग्रजांनी केलं तशीच आजची राजकीय परिस्थिती आहे. जर गावामध्ये घुसायचं असेल तर कुठेतरी वाद लावला पाहिजे अशी राजकीय भूमिका आत्ता तरी मला वाटते. मी जबाबदारीने बोलतोय. ह्या गोष्टी एक शब्द आहे राजकारणामधील, कट्टर, नीतिमत्ता. मी साहेबांचा कट्टर, मी शेठचा कट्टर, हे मला असं वाटतं निष्ठावंत कट्टर हे शब्द या आजच्या निवडणुकीच्या दरम्यान हे मृत्युमुखी पडलेत. मी एकच सांगेन सर्वसामान्य जनतेला आणि आमच्या इंदापूर असेल, रायगड जिल्ह्यात असेल किंवा ज्यांना जिथं जायचं असेल तिथं जे शब्द माझे पोचतील तिथं, याच्यापुढं कट्टर हे शब्द हे मृत्युमुखी पडलेत. आपण देखील एक जबाबदारी घ्यायचा की गावामध्ये असेल, शहरामध्ये असेल, ज्यावेळेस निवडणूक लागेल त्यावेळेस सांगायचं का तुम्ही निवडणुकीच्या नंतर युती करणार आहात की अगोदर युती करणार आहात, जेणेकरून आपल्या गावात, आपल्या शहरात, आपल्या भावकीत, आपल्या गावकीत, आपल्या मंडळामध्ये वाद होणार नाही. याची पूर्णपणे जबाबदारी त्या उमेदवारांनी घेतली पाहिजे, तरच मतदान करा. माझी प्रामाणिक इच्छा होती आज मिरवणुकीला जायला. शेठचा रुमाल हा घेऊन मी मिरवणुकीला निघालो होतो, परंतु हे मला काही पटलं नाही. मी कट्टर शिवसैनिक आहे. माझे आजोबा, माझे वडील, माझी आई, मी कट्टर शिवसैनिक. अशी अभद्र युती असेल तर आम्ही घरी बसायला समर्थ आहोत. कुणी काय आम्हाला सांगितलं तुम्ही गद्दार आहात, काय केलात, पण आम्ही गद्दार नाही, आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. आमच्यावर कारवाई झाली तरी भिणार नाही. पण मात्र अशी गद्दारी करून आणि अशी अभद्र युती करून जर तुम्ही तुमचं घर भरणार असाल तर आमच्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक हे खपून घेणार नाही. शिवसैनिक नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता देखील खपून घेणार नाही. असे करू नका, वाद लावू नका. आणि वाद लावू नका याच्यासाठीच बोलतो की गाव पेटला. आपल्या देशाचा कणा हा गाव आहे, खेडेगाव आहे. खेडेगावात जर वाद झाला तर काय होईल, पण खेडेगावात वाद लावू नका. सर्वसामान्य भोली जनता ही आपली ग्रामीण भागात राहते आणि ग्रामीण भागातल्या लोकांना गृहीत धरून कुठला तरी राजकारण करू नका. हे आता सुज्ञ नागरिक आहेत,
याच्या येणाऱ्या काळामध्ये सर्व पक्षांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हीच एक विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.